पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, खाद्यतेल, फरसाण, आईस्क्रीम, खवा, पनीर, तूप, बेकरी एवढ्या प्रोडक्टमध्ये भेसळ आहे हे समजले आणि पायाखालची वाळू सरकली. माणसाला सकाळी उठल्यापासून दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या सगळ्या वस्तू भेसळयुक्त वापराव्या लागतात. यावर प्रथम विश्वासच बसला नाही. पण प्रशासनातील खामकी अधिकारी म्हणून परिचित असलेले तुकाराम मुंडे यांची अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी निवड झाली आणि हा भेसळीचा गोरखधंदा बाहेर आला. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या दणक्याने संबंध राज्यातील भेसळखोर हादरले. एक दोन नव्हे तर दैनंदिन जीवनातील सर्वच उत्पादनांमध्ये भेसळ असल्याचे दिसले. विशेषतः दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि दूध उत्पादक व ग्राहक यांच्यात मोठी खळबळ उडाली. सांगली जिल्ह्यात दररोज अंदाजे 15 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते, तर पुरवठा 20 ते 25 लाख लिटर होतो. मग उर्वरित 5 ते 10 लाख लिटर दूध येते कुठून हा प्रश्न पडतो. दूध, तूप, पनीर, खवा यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. विशेष करून स्टार्च हा पदार्थ दूध, दही, पनीर, बासुंदी यामध्ये घट्टपणा यावं म्हणून वापरतात. दुधामध्ये भेसळीसाठी स्टार्चचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. भेसळयुक्त दूध शरीराला आमरोग आणि विषारी परिणाम निर्माण करतात. दुधाची मात्रा वाढवण्यासाठी किंवा घट्टपणा आणण्यासाठी पाणी, स्टार्च, साखर, युरिया, डिटर्जंट्स, न्यूट्रलायझर्स, प्रिझर्वेटिव्ह वापरतात. यामुळे जंतुसंसर्ग, पचनाचे विकार, किडनीचे विकार, फूड पॉयझन, अतिसार यासारखे आजार होतात. दुधामध्ये अत्यंत विषारी प्रिझर्वेटिव्ह वाढल्याने आणि त्यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. भेसळयुक्त दुधामुळे पोट फुगणे, जुलाब, उलट्या, आम्लपित्त, भूक मंदावणे यासारखेही आजार होतात. तसेच डिटर्जंट, युरिया, सिंथेटिक रसायनामुळे लिव्हर व किडनी खराब होऊ शकते. दुधात भेसळीसाठी आता मेलामाईनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. प्लॅस्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी मेलामाईन वापरतात. त्यामुळे दूध दीर्घकाळ नासत नाही, पण ते शरीराला अत्यंत घातक असते. CGSI या संस्थेने मागील वर्षी ग्राहकांकडून 848 दुधाचे नमुने मिळवले होते. त्यातील 602 नमुने भेसळयुक्त होते. दुधाबरोबरच प्रत्येक गोष्टीतील भेसळ रोखणे हे अन्न औषध प्रशासनाचे काम आहे. तुम्ही कधी या विभागाकडून कारवाई झाल्याचे ऐकले आहे का? आणि जरी झाली असली तर त्याचे पुढे काय झाले हे माहीत नाही. त्यामुळे या खात्यामध्ये तुकाराम मुंडेंसारखा खामकी अधिकारी आला आणि प्रत्येक विभागात खळबळ उडाली. म्हणजे या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी काय नुसती खाबुगिरीच केली का हा प्रश्न पडतो. वेळीच भेसळ रोखली नाही तर मात्र माणसाचे नैसर्गिक चक्र बदलून जाणार आहे. अनेकांची उंची वाढत नाही, मुले होत नाहीत, शरीरात कायम थकवा येतो, किडनी, लिव्हर कमी वयात खराब होते, हृदयविकार वाढतो. यासारखे आजार वाढवून पुढची पिढी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. तुकाराम मुंडे यांची त्यांच्या 21 वर्षाच्या सेवाकाळात 25 वेळा बदली झाली. आता इथूनही त्यांची बदली होऊ शकते. सगळी यंत्रणा कामाला लागली असणार. पण असे करून आपण 4 पैसे मिळवण्यासाठी आपली पुढची पिढी बर्बाद करतो आहोत हेही लक्षात घेतले पाहिजे. भेसळीचा हा गोरखधंदा संपवायचा असेल तर मात्र असे 100 तुकाराम मुंडे प्रशासनात असणे गरजेचे बनले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा. प्रत्येकाने आपले मत कमेंटमध्ये प्रामाणिकपणे मांडा व प्राईम एक्सपोज या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व व्हिडिओ प्रत्येक घरात पोहोचवा. धन्यवाद.